बघा मंडळी, हेअरकट झाली आणि जसं आता ऊन पडलं होतं आणि तुम्ही बघू शकता बाहेर आलेलं आहे. हे बघा पूर्ण ओलं गच्च. थोड्या वेळ अगोदर आता ऊन होतं आणि आता बघा किती प्रमाणात पाऊस. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पूनम सपकाळी या ब्लॉग्स मध्ये. हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही? बघा आज शिवला पण आणलंय आम्ही. 1-2 दिवसापासून तुम्ही त्याला बघितलं नसेल. आज तो आलेला आहे तुम्हाला हाय करण्यासाठी. तुम्हाला त्याची आठवण येत असेल आणि त्यालाही तुमची खूप 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 आठवण आली. कसं वाटलं शिव? 2-3 दिवसानंतर आज आमचा पाऊस बंद झालाय, पूर्णपणे बंद झालाय आणि मस्त ऊन पडलंय. आणि बघू मी शकता तुम्ही विंडोच्या बाहेर ऊन येत असेल तसं. आणि मी ऊन पडलं म्हणून केस पण धुवून घेतले, कारण 2-3 दिवसापासून धुवायचे होते पण पावसामुळे मला धुता नाही आले. मनी बघा कसं येऊन बसलाय. मनी पण उन्हाची मजा घेते. त्यांनी 2-3 दिवसापासून ऊन पाहिली, थंडी होती, त्यालाही थंडी वाजत असेल. प्रेमला जायचं आता कटिंगला ना. हो, मला माझ्या कटिंगवाल्याचा फोन आला की तो जेवण करून आलेला आहे, त्याने बोलवलंय मलाही जायची कटिंग करायला. थोडे केस वाढून गेले, कटिंग करतो, शेविंग करतो. छान, या मग तुम्ही कटिंग करून. येतो मग मी कटिंग करून. हो चला मंडळी, मग भेटूया, मी चाललो, बाय. प्रेम गेले कटिंग करायला, शिव आणि मी बसली. आज शिव स्कूलमध्ये निघाला कारण त्याला आज होती सुट्टी, कारण काल खूप पाऊस झाला ना, त्या कारणाने आज परत सुट्टी दिली स्कूलमध्ये. मॉर्निंगलाच मेसेज आला. आज सियांची मस्त मजे मजे. आता परत उद्या सॅटरडे, मग संडे. त्याला सॅटरडे संडे, आपल्या सॅटरडेला पण सुट्टी असते हो ना शिव? किती सुट्टी होऊन गेला तुझ्या ना काल. आणि याला जायचं स्कूलमध्ये. हे बघा फ्रेंड्स, आता खूप दिवसानंतर ऊन पडलंय ना, तर मनी कसं उन्हामध्ये जाऊन बसलाय. आता थोडं ऊन सावली होतोय, पण तो मस्त छान ऊन घेतोय. त्याला बरं वाटत असेल उन्हामध्ये. मनी बाबू, मी केस धुतले आता, वाढले माझे मस्त. मी ड्रायरने जास्त ड्राय नाही करत. आलोय कटिंग करायला. कटिंग केल्यावर भेटूया आपण. बघा मंडळी, हेअरकट झाली आणि जसं आता ऊन पडलं होतं आणि तुम्ही बघू शकता बाहेर आलेलं आहे. हे बघा पूर्ण ओलं गच्च. थोड्या वेळ अगोदर आता ऊन होतं आणि आता बघा किती प्रमाणात पाऊस. मी फक्त घरातच गेली आणि किती ऊन पडलं लगेच. आणि असं वाटत होतं तेव्हा पाऊस खूप आता 1-2 दिवस थांबणारच नाही परत, इतकं पूर्ण ब्लॅक झालं होतं. हे सिंबाई, ते चल, डोर ओपन केला की यांचं पहिले काम असं. चल मदेव, हे सिंबा, चल 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 मदेव, चल पटकन, चलो चलो, तू पण चल घरात. चला 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 चला. थोडंफार पावसामध्ये भिजत आता पोहोचलो घरी आणि माझ्या रस्त्यातच पाऊस बनून गेलेला आहे. आता खाली बेसमेंटमध्ये पार्किंगला आणि आता जातोय लिफ्टने. बघा आता पोहोचलो माझ्या फ्लोअरला आणि तुम्ही आता बघू शकता ऊन पडलेलं आहे. थोड्या वेळ अगोदर इतका पाऊस झाला आणि आता ऊन पडलं आहे. बघा पूर्ण ऊन. 2 मिनटंसुद्धा झाले नसेल पाऊस बंद. कसं विचित्र वातावरण आहे ना. थोडा पाऊस लगेच ऊन, थोडा पाऊस लगेच ऊन. आणि तर डोर. चला पटकन उघडा. चला चला. सीयू आला मला डोर ओपन करायला. चला आता. हा बघा सीयू आले प्रेम कटिंग करून. कसं वाटतं मग माझे नवीन हेअरकट? मग फ्रेंड्स, माझे नवीन हेअरकट कशी वाटते तुम्हाला? मला तर छान वाटते आणि आशा करतो तुम्हालाही ठीक ठाक वाटत असेल. पण ही बिलकुल आवडत नाही. मी कोणतेही हेअरकट करून हे म्हणते नाही अशी झाली, तशी झाली, तशी झाली. शेविंग बाकी आहे ना, थोड्या वेळाने शेविंग करेल. सलूनमध्ये शेविंग नाही करत मी, कारण त्या ब्लेडने आग होते. मला कधी शेविंग करायला आवडते. तर शेविंगवाले भाऊ पण विचारत होते मला की तुम्ही बियर्ड वाढवता आहे का म्हणे, कारण त्यांनी पहिल्यांदा मला इतकी मोठी बियर्ड बघितलेली. तुम्हाला पूर्ण गोंधळाचा आवाज येत असेल ना, घोंगरांचा आवाज, गोंधळाचा आवाज, सीयूचा पूर्ण ओरडायचा आवाज. तर सीयू, सिम्बा आणि मनी या तिघांचा मस्त चालू आहे. बघा किती जास्त, इतक्या प्रमाणात मस्त चालू आहे की त्यांचा गोंधळाचा आवाज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येत असेल. यांच्या बघा कशा मस्त चालू आहे. शिव त्यांना दोरी देतोय आणि ते कशा पकडताय.
तो बघा कर्टनच्या जवळ कसा बसलाय. मनीला मागेच उभं राहून बघतोय सगळं. देणं शिव काय करतो. मनीला पण दे. नका टाकलं. यांना दोरी कशाला आवडते इतकी. हा सीयू आमचा रिंग मास्टर आहे आणि हे दोघं त्याचे टायगर आहेत. आता रिंग मास्टर टायगरला शिकवतोय पूर्ण. व्हाईट टायगर थकले आमचा सिम्बा. बसून घेतला आमच्या व्हाईट टायगरने. तो आला आमचा टायगर मनी. हात सिम्बा थकलाय वाटतं आता. सिम्बा झाला आता खेळून. सिम्बा तिथे पडल्या पडल्या दोरी पकडून घेतली त्याने. उठा. जबरदस्ती टायगरला उठवतोय. टायगर बसलेला आहे, जबरदस्ती त्याला तो उठवतोय. थकलाय आणि आता खूप थकलाय सिम्बा. हे बघ तो लोळतोच नुसता. उठून बसून देतो. सिम्बाला बसून जायचंय थकलेला मध्ये, पण शिवथ्याला थोडस शेविंग करू. अरे सांता क्लॉज बघा, सांता क्लॉज पावसाळ्यात आलाय. कोण हग्गी देतं सांता क्लॉजला? शिवला बघा याच्यासाठी पावसाळ्यामध्ये सांता क्लॉज आला आणि हग्गी देताना सांता क्लॉज. चला हग्गी द्या. A few moments later. कसं वाटतंय आता? छान वाटते पण शेविंग सोबत काढून टाका. हेअरकट सोबत आम्हाला अशी बघायची सवय नाही. अशी बघायची सवय नाही. नाही चांगलं वाटतंय ना बघा. सी यू पप्पी दे. चला आता बघूया. जशी तशी करा. ओके. आम्हाला त्यांना आहे ना अशा दुसऱ्या शेविंग मध्ये आम्हाला बघायला आवडत नाही. जी रेग्युलर तीच आवडते. का रे शिव असं वाटतं दुसरंच माणूस आहे. बघा आले ते बरं. आता कसं वाटतंय? नाही छी. असे काय करताय तुम्ही. आता भगत सिंग बनतो ना छान. भगत सिंग ती त्यांना छान वाटायची. तुम्ही तुमची रेग्युलर ठेवा. भगत सिंग सारखे अशी मोस्ट हिरो. ये सी यू डॅडीला हग्गी दे. हग्गी दे, हग्गी दे. A few inches later. तर मग फायनली माझा रेग्युलर लुक टोटली क्लीन शेप जशी मी नेहमी ठेवतो तशी. आता बरं दिसतंय का मी? फ्रेंड तुम्हीच कमेंट्स मध्ये सांगा कटिंग चांगली दिसते का. चांगली दिसते नाही. बघा ना किती छान आहे. बरोबर कट केली होती मी नाही कट केली. मी ज्या सलूनमध्ये जातो त्यांनी कट करून दिली. शेविंग तर मी घरीच करतो. लागून द्या. मला तर छान वाटतंय. जसं मी नेहमी दिसतो तसं दिसतोय. ते ह्यावेळेस असं वेगळंच केलंय. यावेळेस वेगळी लुक केली मी. आता प्रत्येक वेळेस बस कट करतो, बुलेट करतो. One eternity later. आता वाजले 6:30 आणि मी ठेवलाय चहा. हा आमचा एक डायलॉगच झालाय. कारण आमचा चहा बरोबर त्याच टायमाला होतो. टायमिंग फिक्स आहे आमचं सगळं गोष्टी. संध्याकाळचे वाजले 6 आणि आम्ही ठेवलाय चहा. चहा. तर या मग चहा प्यायला या. तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.